शब्द दिल्याप्रमाणे होर्डिंगचे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्या. ते होईपर्यंत त्यावर जाहिरातीस मनाई करा. मनसेकडून प्रांताधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी. गडिंग्लजचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी बैठकीत शब्द दिल्याप्रमाणे शहरातील सर्व होर्डिंगचे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्यावं आणि जोपर्यंत ऑडिट होत नाही तोपर्यंत सर्व ठिकाणी जाहिरात लावण्यास मनाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी तसंच मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलं आहे की गडिंग्लज शहरात एकूण 45 होर्डिंग होती. त्यापैकी 25 होर्डिंग बेकायदेशीर असल्याबाबत गडिंग्लजचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सोमवार दिनांक 8 जुलैच्या 2024च्या बैठकीत स्पष्ट केलंय. उर्वरित 20 होर्डिंगचे कायदेशीर बाबी तपासून नोव्हेंबर 2024 पर्यंत असणारी मुदत कायम ठेवण्यात आल्याचं सांगितलं. पण यातील 20 होर्डिंगपैकी काही होर्डिंग आजही धोकादायक स्थितीत उभे आहेत. या होर्डिंगचे खासगी स्ट्रक्चरल ऑडिट झालंय, त्यामुळं आमच्या तक्रारीला वाव आहे. शहरातील बॅरिस्टर नाथ विद्यालयाच्या मैदानावरील होर्डिंग हे लहान मुलांच्या जीवितास धोकादायक असल्याची भीती आहे. तरी मुख्याधिकारी यांनी बैठकीत सर्वच होर्डिंगचे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल असं स्पष्ट केलंय. मुख्याधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता आणि नगर परिषदेचे नगर अभियंता यांनी संयुक्तिक होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं स्पष्ट केलंय. येत्या 2-3 दिवसात ते ऑडिट करावं आणि ते करत असताना आम्ही तक्रारदार यांच्या उपस्थितीत ऑडिट करावं. मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनाप्रमाणे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत शहरातील सर्व होर्डिंग वापरणं बंद ठेवावं अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जय महाराष्ट्र. गेल्या 15 दिवसापूर्वी गडिंग्लज शहरातले जे धोकादायक होल्डिंग आहे ते काढून घ्या अशी आम्ही निवेदन दिलं होतं. जुजबी फक्त तोंडाला पानं पुसण्यासारखं काम त्यांनी करून दाखवलं या नगरपालिकेच्या सेवनी. आणि काल जी बैठक घेतली त्या बैठकीला ना होल्डिंगधारक होते ना इतर कोणीही होते. त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे, यांनी परवानगी घेतलेली आहे, यांनी सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने त्यांनी केलेल्या आहे. पण मी त्यांना सांगितलं की बॅरिस्टर नाथ पै विद्यालयामध्ये जे धोकादायक होल्डिंग आहे ते काढून घ्या, जेणेकरून बॅरिस्टर नाथ पैमध्ये लहान लहान मुलं तिथं शाळेला आहेत. ती मुलं अक्षरशः ते सूरपरंबी खेळल्यासारखं त्या होर्डिंगवरीत चढतात, हेही त्यांना मी सांगितलं. तर सेवनचं मत असे की अजून तिथलं काहीतला धोका झाला नाही, हे झालं नाही. मला खरंच लाज वाटली काल या सेवनची की त्यांनी अशी उत्तरं आम्हाला दिली. त्यांनी मला सांगितलेलं आहे की सार्वजनिक बांधकामचा एक ऑडिटर, स्ट्रक्चर ऑडिटर आणि नगरपालिकेचा एक स्ट्रक्चर ऑडिटर माझ्यासमोर त्यांनी खोदून तुम्हाला दाखवतो असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. मला तात्काळ या ठिकाणची होल्डिंग जी आहेत ती स्ट्रक्चर ऑडिट त्यांनी करून द्यावं आणि जी स्ट्रक्चर ऑडिटमध्ये जी सापडतील ते होल्डिंग त्यांनी काढावं. जी गडिंग्लज शहरामध्ये त्यांनी 25 होल्डिंग त्यांनी काढलं असं सांगतात, तेही अजून काढलेलं नाही आहे. त्याचाही मी पाठपुरावा घेणार आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये या होल्डिंगची जर स्ट्रक्चर ऑडिट घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपालिकेवर आपल्या स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.